घटना घडली होती, मी ताबडतोब माझ्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठवलं होतं आणि तातडीची मदत म्हणून 1 लाख रुपयाची मदत त्यांना दिली होती. परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलं की यांची जी काही जमीन आहे ती किती 12 गुंठे आहे ना, 12 गुंठे जमीन आहे आणि ह्या 12 गुंठ्या जमिनीवरच त्यांचं ते असं घर होतं. परंतु परिस्थिती बघितल्यानंतर आता 3 लहान लहान मुली आहेत 5 ते 10 वयोगटातल्या, त्यामुळे ती बिचारी विधवा महिला आहे, तिला घराचं आजच्या दृष्टीनं फार महत्वाची गरज आहे. त्यामुळे मी माझ्या वैयक्तिकरित्या ती 1 लाख आणि अजून आज 4 लाख म्हणजे अशी 5 लाखाची मदत मी जाहीर केलेली आहे आणि घर बांधणीसाठी, जेणेकरून माझे सरपंच ते घर बांधून त्यांना पूर्ण करतील, म्हणजे एक पक्कं घर त्यांना आयुष्याच्या दृष्टिकोनातनं तयार होईल. तसं आज त्यांना मी शब्द सुद्धा दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून त्यांना कशी नोकरी देता येईल, सरपंच आमचंच असल्याकारणाने त्यांनी जर ठराव जो दिला तर त्या माध्यमातून तिला ती नोकरी सुद्धा प्राप्त होईल. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं शेतकरी विमा अपघाती योजना जी आहे त्या योजनेतून 2 लाख रुपये, MSCBच्या माध्यमातून 20,000 रुपये तातडीची मदत देण्यात आली होती आणि 3,80,000चा धनादेश उद्याच्या उद्या द्यायला मी MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे ते 4 लाख आणि 20,000 अन्य मदत, अशी 6,20,000ची मदत त्यांना आर्थिक स्वरूपाची मिळेल, जेणेकरून ती बँकेमध्ये ठेवल्यानंतर त्यांना ह्या मुलींच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फायदा होऊ शकेल. तर ती जेवढी सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आम्ही करतोच आहे आणि संजय गांधी निराधार योजनेतून सुद्धा तिला मिळेल. लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ ती महिला घेतेच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून जो काही पैसा मिळेल त्या पैशाच्या माध्यमातून ह्या मुलींचं भविष्य किंवा ह्या मुलींचं शिक्षण किंवा इतर खर्च त्या चांगल्या प्रकारे करू शकतील. शेतकरी कुटुंब आहे, अशाच पद्धतीचा राज्यात वेगवेगळ्या अपघातामध्ये किंवा आत्महत्येमध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्याच्यासाठी उपाय म्हणून सातत्यानं मागणी होती की कर्ज माफी झाली पाहिजे. नाही बघा, हा पूर्ण राज्याचा प्रश्न आहे. मी माझा ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि पालकमंत्री ह्या नात्याने मी माझं कर्तव्य समजतो की माझ्या जिल्ह्यामध्ये जर अशी कुठल्या शेतकऱ्याचा अपघात झाला असेल आणि हा अपघात आहे, ही आत्महत्या नाहीये, आणि अपघात झाला असेल तर त्या कुटुंबियांना सावरणं, त्यांच्या लहान लहान मुलं जी आहेत, मुली आहेत, 3 लहान मुली, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करणं किंवा त्यांना सर्वतोपरी आर्थिक मदत करणं आणि शासकीय योजनेतून त्यांना लाभ मिळवून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे मी त्यांच्या जे दुःखामध्ये आहे ते समरस्व सुद्धा झालेलो आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन करायला ह्या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही म्हणता त्यानुसार राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे आणि त्या गंभीरतेची दखल राज्य शासनानं घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून विविध उपाययोजना शेतकऱ्यांसाठी आमचं राज्य शासन करत आहे आणि काही भविष्यामध्ये ज्या काही योजना अजून राबवायच्या असतील त्या सुद्धा राबवल्या जातील. फक्त पालकमंत्री या नात्याने ह्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी मी आलेलो आणि त्यांना घर चांगल्या प्रकारचं पक्क घर आम्ही बांधून देऊ. वैयक्तिक स्वरूपाची